सभापती महोदय, सन्माननीय प्रशांत देशपांडे यांनी काय मुद्दे मांडले. त्यांनी हे मान्य केलं की बा इनकन्सिस्टंट आहे, कारण 79 इज अ पार्ट ऑफ लॉ ऍक्ट आणि नियम हे त्याच्या अंतर्गत 456 खाली पाठवलेले आहे. आणि जर 79 हे म्हणतं की बाजार मूल्यापेक्षा कमी असू नये आणि नियम जर हे म्हणतो आहे की बाजार मूल्यापेक्षा कमी आहे, तर याचा अर्थ असा आहे, आणि ही सेड इट, ही ऍडमिटेड की ते इनकन्सिस्टंट आहे. मग जर नियम इनकन्सिस्टंट आहे तर ते आम्ही का अप्लिकेबल करायचे नाही करणार. आम्ही आमचं हेच म्हणणं आहे की दिस ऍक्ट डझंट परमिट इवन द गव्हर्नमेंट टू फ्रेम अ रूल विच इज इनकन्सिस्टंट विथ द प्रोव्हिजन ऑफ दिस लॉ. ऍक्टची इनकन्सिस्टंट नाही होऊ शकत. त्यांनी स्वतः हे सांगितलं की त्याच्यासोबत जो करारनामा झाला त्याच्याप्रमाणे 30 वर्षानंतर त्याचं संपलं. बीओटी संपलाय, समजून घ्या. बीओटी तत्वावरचं जे अग्रीमेंट होतं ते 30 वर्ष विकासक आणि महानगरपालिका यांच्यात होतं. विकासक आणि महानगरपालिका यांच्यात होतं. 30 वर्ष संपले, विकासक गेला, अजूनही बीओटी वर कशी काय राहिली बिल्डिंग? हाऊ यू कॅन ट्रीट दॅट बिल्डिंग, हाऊ यू कॅन ट्रीट दॅट प्रोजेक्ट ऑन बीओटी ॲज ऑन टुडे. बीओटी संपुष्टात आली 30 वर्ष, म्हणून तर त्याला 30 वर्ष प्रीमियम पण मिळालं, भाडं पण मिळालं आम्हाला, आणि 30 वर्षानंतर ती संपुष्टात आली. सिंपल होती, सगळा भेटला. त्यांनी आम्हाला काय सांगितलं, त्यांनी 1,15,00,000 दिले, बांधकामावर 50 लाख खर्च केले, त्यांनी 2.5 कोटी घेऊन घेतले लोकांकडून. झालं ना, पैसे कमवले. मग आता अजूनही बीओटी कशी शिल्लक राहणार आहे? त्याचं म्हणणं असं आहे नियमात की जे बीओटी वरचे शिल्लक आहे, ज्यांच्या लीज अजून संपल्या नाही, म्हणजे 30 वर्ष व्हायचे आहेत असे जर काही करार असतील, आज बीओटी आणि प्रशांत देशपांडेंनी सांगितलं ना की त्याच्यासोबत जो करार झाला आहे त्या करारात स्पष्ट आहे की 30 वर्ष त्यांनी भाड्याने ठेवायचा माणूस आम्हाला कळवायचं की याला ठेवला, आपण 1 रुपयाने भाडं घ्यायचं, ठीक आहे. आणि मग हे संपल्यावर त्यांच्याच अग्रीमेंट मध्ये आहे की जेव्हा असं संपेल तेव्हा प्रचलित दराप्रमाणे बीओटी वरती जे आपण दिला त्यांनी ठेवलेले जे भाडेकरी आहे ते प्रचलित दराप्रमाणे भाडं देतील. मग जर प्रचलित दराप्रमाणे भाडं देतील असं त्यांच्या करारनाम्यात आहे, तर या नियमामुळे ते करार जे आहे त्यांच्यासोबत केलेले ते निष्प्रभ झाले का? सिंपल गोष्ट आहे, ते निष्प्रभ झाले का? संपुष्टात आले का ते करार? नाही आले. दे आर अंडर ऑब्लिगेटरी हे की बा त्यांनी जर त्यांना कंटिन्युएशन पाहिजे असेल तर त्यांना प्रचलित दराप्रमाणे भाडं महानगरपालिकेला द्यावं लागेल. ते जे म्हणतात ते खरं आहे. अनेक कन्फ्युजन्स आहे. ज्याचा 6 नोव्हेंबरचा त्यांनी उल्लेख केला, मग 7 नोव्हेंबर मध्ये शासनाने का बरं ते कॅपिंग दिलं नाही याच्यात? एवढी महत्वाची जी तरतूद आहे 6 नोव्हेंबरच्या नियमामधली, ती 7 नोव्हेंबर मध्ये गायब का झाली? पहिल्याच दिवशी. आणि स्पेसिफिक आहे की बा याप्रमाणे कार्यवाही करावी, आणि त्याच्या 4 ठिकाणी म्हटलं नुकसान झालं नाही पाहिजे, बाजार मूल्याप्रमाणे करा, बीओटी वर जर केलं असेल आणि चुकीचे जर भाडे करार झाले असतील तर ते निष्प्रभ करा, कायदेशीर सल्ला घ्या, ते काढून टाका, 1 रुपयाचे असतील तर ते निष्प्रभ करा, पुन्हा नव्याने करा. हे सगळं 7 मध्ये सांगितलं ना. म्हणजे फक्त 6च आहे का? 7 काहीच नाही. तेच तर आमचं म्हणणं आहे ना की 6 नोव्हेंबरच्या वरती मार्गदर्शक सूचना ज्या की शासनाला असलेल्या अधिकारात त्यांनी दिल्या, मग 7चं इम्प्लिमेंटेशन झालं नाही आहे तर लेट इट बी. आम्हाला पण त्याच्यावरती आमचं म्हणणं हे आहे की हा सगळा अँबिग्युअस आहे, चुकीचा प्रस्ताव आलेला आहे. इथेच महानगरपालिकेचा अधिकार आहे, त्याच्यावरती काय निर्णय करायचे, लिगल ओपिनियन घ्या, सभागृहाच्या सर्व लोकांनी मिळून ठरवलं पाहिजे. परंतु असा युनिलॅटरल याच्यामध्ये डिसिजन होऊ नाही शकणार. युनिलॅटरल डिसिजन होणार नाही. आम्ही काही इथे कोणाच्या हिताच्या विरुद्ध नाही बसलोय. आम्हालाही वाटतं आमचा जो पैसा आला पाहिजे, या सभागृहाचं, या महानगरपालिकेचं, आमचं उत्पन्न वाढवण्यासाठी लढाई करण्याची आमची मानसिकता असली पाहिजे. आम्ही असे लोक आहे सभापती महोदय की ज्यांनी शासनाशी पण लढाई केली आहे. आम्ही खाली नाही बसून गेलो, अरे बापरे आता शासनाने पाठवलं आता बसून जा, नाही. आम्ही शासनाशी सुद्धा लढलो आहे, महानगरपालिकेतील लढलो, विद्यापीठातील अनेकदा लढलो की हे शासन आहे. पण मग 74व्या घटना दुरुस्तीचं काय? 74व्या घटना दुरुस्तीनी 3 टायर गव्हर्नन्स सिस्टीम जी दिली देशाला,
त्याच्यामध्ये पहिलं पार्लमेंट आहे, दुसरं विधानमंडळ आहे, आणि तिसरं आमच्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे. आम्हाला अधिकार दिले ना, पहिले नव्हते. पहिले या साऱ्या ज्या बॉडीज होत्या या घटनेनी निर्माण झालेल्या नव्हत्या, आणि पंचायती राज व्यवस्था राजीवजींनी आणली, गांधींनी, आणि देशाने घटना दुरुस्त केली, सन्माननीय सभापती महोदय. आणि या सभागृहाला घटनात्मक अधिकार आणि घटनात्मक व्हॅलिडिटी दिली की आम्ही पण कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे. तुमचे अधिकार तुमचे आहे. जसे राज्याचे अधिकार केंद्राला काढून घेता येत नाही, तसे आमचे छोटे मोठे आहे, लहानशे एवढूशे. त्याचं रक्षण करणं आमचं काम नाही काय? आमचा कायदा जर म्हणते का बाजार मूल्याप्रमाणे मिळालं पाहिजे तर मिळालं पाहिजे. मायबाप जर समजा त्याच्या विरोधात काही करत असतील तर त्यांनाही सांगण्याची हिंमत सभागृहाने केली पाहिजे. का मायबाप असं करू नका, आम्हाला पैसे काहीच देत नाही राजे, 1 रुपया विशेष फंड देत नाही, जे आहे ते ओढून घेता, असं करू नका. आणि हा आमचा घटनात्मक अधिकार आहे, तो कॉन्स्टिट्यूशनने आम्हाला दिला. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे, याच्यात युनिलॅटरल कोणताही निर्णय होणार नाही. हे अँबिग्युअस आहे, हा प्रस्ताव बरोबर नाही. याच्यावर काय करायचं मी मगाशी पण सांगितलं, काय करायचं. मी काही दावा करत नाही की मी एक्सपर्ट आहे, परंतु सभागृहाचं या संस्थेचं हित जोपासणाऱ्या प्रत्येक माणसानी ही लढाई लढली पाहिजे, अशी माझे मत आहे. ज्याच्या सभागृह नेता आला त्यांनी सुरुवात केली चांगली की बा इथे काही सत्ता पक्ष विरोधी पक्ष असं दिसलं नाही. याचं कारणच हे आहे, इथे आलेला प्रत्येक माणूस त्याच्याजवळ आज बघा तुम्ही, नालीसाठी पैसा नाही, रस्त्यासाठी पैसे नाही, कचरा उचलायसाठी पैसे नाही, जे काही आहे ते ओढून घेऊन जाता राजे. काय ठेवाल इथं शिल्लक सांगा बरं भाऊ. आणि आमचा अधिकार आहे. म्हणून माझी विनंती आहे की हे सगळे मुद्दे जे आहे याचा विचार झाला पाहिजे आणि हा प्रस्ताव पारित होता कामा नये. धन्यवाद. सन्माननीय महोदय,